गेले 2-3 दिवस झालं पावसाने अगदी हाहाकार माजवलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा जो पट्टा निर्माण झाला, हवेच्या दाबाचा जो पट्टा निर्माण झाला आणि एकंदरीतच ह्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आणि हा पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात पडला की बरेच आत्ता जी गावं आहेत ते संपर्कहीन झालेत, पाण्याखाली गेलेत। आत्ताच लेटेस्ट माहितीनुसार सांगलीत देखील सांगलीचा जो आयर्विन पूल आहे त्या पुलावर 38 पर्यंत पाणीपाती गेलेली आहे आणि सध्या आपण प्रीतिसंगम घाटावरती आहोत, कराडमधील प्रीतिसंगम घाटावरती आहोत आणि एकंदरीत आपण पाहतोय माझ्या पाठीमागे की वीर मारुतीचं जे मंदिर होतं ते बुडालेलं आहे किंवा कृष्णामाईचं जे मंदिर आहे तिथपर्यंत पाण्याची पातळी आलेली आहे आणि इकडे जरा पुढे गेलं तर नागरिक देखील आहेत, बाग्यांची खूप गर्दी जमलेली आहे। पोलिसांनी देखील फौजफाटा इथे तैनात केलेला आहे आणि आपण पाहतोय की इथे काही विटा मांडलेल्या होत्या, इथपर्यंत पाणी होतं। पण आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याचा वेग जरी मंदावत असला तरीही अजूनही काही म्हणजे ऑरेंज अलर्ट अजूनही जारी आहे। त्यामुळे जर रात्रीत आजही पाऊस पडतोय तर पाण्याची पातळी वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण कोयना धरणातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे। त्याचबरोबर चांदोली धरणातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्यामुळे कृष्णा आणि कोयना इथे आपण पाहतो की प्रीतिसंगम आहे, म्हणजे कृष्णा आणि कोयनेचा संगम इथे होतो। इथूनच पुढे पाण्याची पातळी वाढते आणि पुढे मग सांगली वगैरे या भागामध्ये जातो, तसंच ते पाणी अलमट्टीला जातं। त्यामुळे इकडून जे पाणी पुढे जाते त्यामुळे पुढे सांगली असेल किंवा अगदी पलूस तालुक्यातील गावं असतील तिकडे देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कराडकरांना देखील महत्त्वाची सूचना आहे की जे कोणी प्रीतिसंगम घाटावरती इकडे सेल्फी काढण्यासाठी वगैरे येतात, पोलिसांनी तिकडे मज्जाव केलेलाच आहे, मात्र आपला जीव धोक्यात घालून कोणी इकडे येऊ नका आणि सुरक्षित राहा, आपल्या घरीच राहा।